आज धरणाऱ्या ज्या चॅनलला महाराष्ट्रानं भरभरून प्रेम दिलंय त्या TV9 नेटवर्क बद्दल एक छोटीशी एवी। हे आहे TV9 नेटवर्क, देशातलं नंबर 1 नेटवर्क। हिंदी, तेलुगू, कन्नड, मराठी, गुजराती, बंगाली अशा देशभरातल्या प्रेक्षकांना त्या भाषांमध्ये सर्वात वेगानं बातम्या देणारं हे नेटवर्क। नमस्कार, मी उमेश कुमार। TV9 मराठीत आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। TV9 मराठी हे प्रेक्षकांच्या पहिल्या पसंतीचं चॅनल आहे। महाराष्ट्रामध्ये राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे। महाराष्ट्र हे राजकीय घडामोडींचं केंद्र आहे। कुठलीही राजकीय बातमी झळकते ती TV9 मराठीवर। अतिवृष्टी, त्यामुळे येणारा महापूर, काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं हे ब्रीद घेऊन महाराष्ट्राच्या काना कोपऱ्यात TV9 मराठी पोहोचलाय। कोल्हापूर शहर आणि परिसराला पुन्हा एकदा नवी दिल्लीमध्ये ठाम आहेत। निर्भीड आणि विश्वासार्ह पत्रकारितेचा वसा घेतलेल्या पत्रकारितेला एक तप पूर्ण झालाय। गावखेडी असो व महानगर, महाराष्ट्राचं प्रतिबिंब म्हणजे TV9 मराठी। बातम्यांच्या भाऊगर्दीत नेमकी आणि ठोस बातमी दिसते फक्त TV9 मराठीवर। प्रेक्षकांमुळेच TV9 मराठी टॉपचं चॅनल आहे। धन्यवाद महाराष्ट्र, हे प्रेम वृद्धिंगत होत राहो। TV9 मराठीचा लोकसभेचा महासंग्राम या कार्यक्रमाचे मुख्य पार्टनर फिलोनेक्स केबल आणि तुषार भूमकर इन्स्टिट्यूट प्रायव्हेट लिमिटेड यांचे आभार आणि मनापासून त्यांचे स्वागत। लोकसभेचा महासंग्राम या कार्यक्रमाचे असोसिएट पार्टनर MTDC, MSRDC, सिडको आणि MMRDA यांचे देखील मनपूर्वक आभार आणि त्यांचेही स्वागत। TV9 मराठीचा लोकसभेचा महासंग्राम या कार्यक्रमाची सुरुवात अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंच्या मुलाखतीने आपण करणार आहोत। मी तटकरेंना विनंती करते की त्यांनी कृपया करून मंचावर यावं। मुलाखतीकडे वळण्याआधी मी तुषार भूमकर इन्स्टिट्यूट प्रायव्हेट लिमिटेडचे चेअरमन आणि CEO श्री तुषार भूमकर यांना विनंती करते आणि TV9 मराठीचे मॅनेजिंग एडिटर उमेश कुमावत सर यांना विनंती करते की त्यांनी कृपया करून मंचावर यावं। आणि मी भूमकराला विनंती करते की त्यांनी तटकरेंचं स्वागत करावं। तुषार भूमकर यांना विनंती करते की त्यांनी मंचासमोर स्थानपन्न व्हावं आणि मुलाखतीकडे वळण्याआधी मी सुनील तटकरे यांना विनंती करते की त्यांनी थोडक्यात आपलं मनोगत व्यक्त करावं। लोकसभेचा महासंग्राम TV9च्या वतीने आज 2024च्या रणसंग्रामाचं पूर्वचित्र तयार करण्याचा प्रयत्न आपल्यामार्फत या ठिकाणी होतो आहे। मी एवढीच दुरुस्ती करेन, मी अजित पवार गटाचा राष्ट्रवादीचा अध्यक्ष नाही, मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जो अधिकृत आहे त्याचा मी अध्यक्ष आहे आणि अजित पवार त्याचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत। पण आज मला मनापासूनचं समाधान वाटतं की आपल्या या अत्यंत महत्त्वपूर्ण कार्यक्रमाची सुरुवात करण्याची संधी मला TV9नी दिली। कदाचित माझ्या विधिलिखितात असेल की आज मी पहिल्यांदा इथे यावं आणि माझ्यामार्फत या कार्यक्रमाची सुरुवात व्हावी। गेले काही वर्ष संबंध महाराष्ट्रात देशभरामध्ये राजकारण प्रचंड प्रमाणावरती ढवळून निघालेलं आहे। विशेष करून महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सुद्धा गेल्या 2019 सालापासून प्रचंड प्रमाणावरच्या उलथापालथी झाल्या। परस्परांच्या विरुद्ध लढणारे राजकीय पक्ष
परस्परांच्या भिन्न विचारसरणीची विचारधारा, परंतु सत्तेच्या राजकारणाच्यामुळे अपरिहार्यता कदाचित आली असेल. त्यामुळे वेगवेगळी समीकरणं आपल्याला पाहायला मिळाली. महाविकास आघाडीचं समीकरण पाहिलं, महायुतीचं पाहिलं, एक पक्ष सरकारमध्ये त्याच्यातला दुसरा भाग विरोधी पक्षात, असे समीकरण अलीकडच्या कालावधीमध्ये महाराष्ट्रामध्ये सतत बोललं जातं. अशा वेळेला TV9नी गेल्या अनेक वर्षामध्ये महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या क्षेत्रातले, वेगवेगळ्या प्रादेशिक विभागातले, वेगवेगळ्या घटनांच्या बाबतीमधली जी सतर्कता आणि जी संवेदनशीलता दाखवली, त्यामुळे आज महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक लोकप्रिय आपलं चॅनल TV9 आहे. हे सुद्धा मला या ठिकाणी नमूद करत असताना मला मनापासूनचा आनंदसुद्धा त्या ठिकाणी होत आहे. बारीक सारीक गोष्टी घडत असतात, घडामोडी होत असतात. काही वेळेला नैसर्गिक आपत्ती येते, काही वेळेला दुर्दैवाने एखादा मोठा अपघात होत असतो. त्याहीपेक्षा एखादी बाब स्थानिक पातळीवरची तिथल्या दृष्टिकोनातून ती फारशी महत्त्वाची नसते, परंतु आपल्या चाणक्य नजरेतून त्याचं महत्त्व मोठं आहे असं जेव्हा लक्षात येतं आणि ज्यावेळेला आपल्या चॅनलच्या मार्फत ब्रेकिंग न्यूज म्हणून ती दाखवली जाते, त्यावेळेला अनेक वेळेला सरकारी यंत्रणासुद्धा हडबडून जागी झाल्याचं अनेक क्षणातून सुद्धा मी त्या ठिकाणी निश्चितपणाने अनुभवलेलं आहे. अशा वेळेला TV9चं मनापासून अभिनंदन करत असतानाच आज लोकसभेचा महासंग्राम संबंध महाराष्ट्राचं देशाचं लक्ष 2024साठी लागलं आहे. देशाच्या वेगवेगळ्या राज्यामध्ये वेगवेगळी राजकीय परिस्थिती आहे. हिंदी बेल्ट म्हणजे हिंदी भाषिक म्हटलं जातं, दक्षिण आहे, मध्य भारत आहे, आपला पश्चिम हा इकडचा भारत आहे. वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळी राजकीय परिस्थिती असताना तुमच्याने माझ्या महाराष्ट्रामध्ये एक वेगळीच राजकीय परिस्थिती नक्कीच त्या ठिकाणी आहे. आणि मला असं वाटतं की आपलं एक पहिलं चॅनल आहे की ज्यांनी या लोकसभा संग्राम या नावाने अशापैकीचं एक चर्चासत्र त्या ठिकाणी त्यानिमित्ताने सुरू केलं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून या उपक्रमाचं स्वागत करत असतानाच मला विश्वास आहे की आमच्याही लोकसभेच्या थेट प्रचाराची जरी सुरुवात झाली नसली तरी पक्ष म्हणून अधिकृत भूमिका मांडण्याची संधी TV9मध्ये मिळाल्याच्यामुळे आमचं यश अधोरेखित झालं आहे, एवढंच मला या ठिकाणी म्हणायचं आहे. ह्यापेक्षा आज आपण मला बोलवलं, आपल्यामार्फत जनतेशी संवाद करण्याची त्यानिमित्ताने संधी दिलीत. पक्षाची भूमिका, पक्षाच्या आगामी काळातली वाटचाल, लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पक्षाचं आणि महायुतीचं त्याच्यामधलं स्थान, या संदर्भामध्ये आज आपल्याजवळ संवाद, आपल्यामार्फत महाराष्ट्रातल्या जनतेसमोर संवाद करण्याची एक संधी या ठिकाणी मिळते. पुन्हा एकदा आपण बोलवल्याबद्दल आपले आभार. आणि पुढच्या कालावधीमध्ये ज्या वेळेला लोकसभेचा संग्राम संपल्यावर पुन्हा एकदा तुम्ही ज्यावेळेला बोलवाल त्याला आग्रहक्रमाने मला बोलवाल अशा पैसा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो थांबतो.